तर महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतलाय। सांगलीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात पुन्हा एकदा कुस्तीचा आखाडा रंगणार आहे। पुन्हा कुस्ती घेणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटलांनी जाहीर केलं। दोघांच्या वेळेनुसार सांगलीत कुस्ती होईल आणि विजेत्या स्पर्धकांना 25 लाखांचं बक्षीस देण्याचं चंद्रहार पाटलांकडून घोषित करण्यात आलंय। खरं पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे। आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं, म्हणजे ह्याच्यातनं समजून जातोय की आपण त्या दिवशी काय घडलं ते। म्हणून मी आज जाहीर करतो, पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे ह्या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही 25-25 लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करून ही कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी, ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पाडून संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि